नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी, खुशखबर आहे। 2100 रुपये सुरू झालेले आहेत। आज या 12 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू होणार या पोस्टाच्या खात्यात आणि ह्या 10 बँक आहेत त्या बँकेत पैसे येणार आहेत। बँकांना सुद्धा काही तातडीचे इथं आदेश देण्यात आलेले आहेत। आज आहे 27 नोव्हेंबर आणि आज 2100 रुपये वाटप होणार आहे। या 12 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू होणार आहे। पोस्टाच्या खात्यात पैसे येणार, परंतु एक महत्त्वाचे अपडेट इथं आलेले आहे लाडक्या बहिणींसाठी, कारण भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत। तिथं आधार कार्ड संदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे। एवढंच काय तर रेशन कार्ड संदर्भात सुद्धा एक मोठी अपडेट आलेली आहे। या दोन्ही जर तुमच्याकडे गोष्टी असतील तर तुम्हाला या यादीमध्ये तुमचं नाव असणार आहे। पडताळणी मागे तिथं यादी तयार केली जाणार आहे। आज या 12 जिल्ह्यातील जवळपास यादी तयार करून बँकेकडे पाठवली जाणार आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की आता लाडकी बहीण योजना याचे जे काही हप्ते आहेत त्याची वाट सगळीच लाडकी बहीण पाहत आहे आणि लाडक्या बहिणींना आज पैसे वाटप सुरू होणार आहे। कारण आता तुम्हाला माहिती आहे की जरी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला असला तरी ते अजून काळजीपूर्वक मुख्यमंत्री आहेत, म्हणजे महाराष्ट्राचा कारभार ते अजूनही पाहू शकतात जोपर्यंत नवीन मुख्यमंत्री येत नाही। त्याच्या आधी त्यांनी सांगितलं आहे की लवकर पैसे जे आहेत ते वाटप सुरू करा। बँकेनं त्यांनी काही महत्त्वाचे अपडेट तिथे दिलेले आहेत आणि तातडीचे आदेश सुद्धा त्यांना दिलेले आहेत की आजच पैसे हे बँकेचे जे काही आहेत ते बँकेतले पैसे जे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यात गेले पाहिजेत। परंतु या 12 जिल्ह्यात आणि काही महत्त्वाचे तिथं मोजकेच असे बँक खाते असणार आहेत। पोस्टाच्या खात्यासंदर्भात एक मोठी अपडेट असणार आहे, ते सगळं आपण इथं पाहणार आहोत। सर्वप्रथम जर आता आपल्या यूट्यूब चॅनल तुम्ही आला असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करा। तर चला बघूया नेमकं काय आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू होणार आहे, काय आहे लाडक्या बहिणीचे अपडेट। तर तुम्हाला माहिती आहे की आता जे जिल्हे आहेत ते जवळपास जे 12 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये इथून जर आपण बघितलं अकोला, इकडं जळगाव, परत पुढं जर बघितलं तर आपल्या इकडं मुंबई उपनगर, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, सांगली आणि जवळपास इकडं नंदुरबार, अमरावती, अकोला या साईडला सुद्धा इथं पैसे आज येण्याची दाट शक्यता आहे। नाशिक जिल्हा सुद्धा त्याच्यामध्ये असणार आहे, परंतु तिथं महत्त्वाच्या काही नियम अटी आता इथं आलेल्या आहेत। कारण तिथं आता आधार कार्डवर एक मोठा नियम आलेला आहे। आधार कार्ड आणि रेशन कार्ड हे दोन इथं नवीन नियम ॲड झालेले आहेत, कारण अर्ज पडताळणी दरम्यान तिथं काही गोष्टी आलेल्या आहेत आणि केंद्र सरकारने सुद्धा नवीन नियम इथं आता आणलेले आहेत। केंद्र सरकारचे नियम इथं लागू झाले असल्यामुळं थोडंसं इथं प्रॉब्लेम आपल्या लाडक्या बहिणीने इथं पाहायला मिळणार आहे। पोस्टाच्या खात्यात सुद्धा तुम्हाला काय काम करायचं आहे ते मी सांगणार आहे आणि कोणते ते 10 बँकेचे अकाउंट आहेत ज्याच्यामध्ये पैसे येणार ते आपण आता बघूया। लक्षात घ्या, आता तुम्हाला माहिती आहे की जे आपले लाडके मुख्यमंत्री होते त्यांनी राजीनामा जरी दिला असला तरी ते अजून काळजीपूर्वक मुख्यमंत्री असल्यानं ते निर्णय घेऊ शकतात। त्यामुळे त्यांनी बँकांना काही महत्त्वाच्या तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यांनी असं म्हणलेलं आहे की जे काही बँकेतले जे काही प्रॉब्लेम्स असतील, ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत, काही लाडक्या बहिणींचे अकाउंट फ्रीज करण्यात आलेले आहेत। बघा तुम्ही ज्यावेळेस लाडकी बहिणींची वेबसाईट बघताय त्यावेळेस भरपूर महिलांच्या असा प्रॉब्लेम आहे की जे काही बँक अकाउंट आहे ते फ्रीज करण्यात आलेलं आहे आणि दुसरं प्रॉब्लेम म्हणजे आधार कार्ड त्यांचं मॅप दाखवलेलं दिसत नाही। हे दोन महत्त्वाचे प्रॉब्लेम सुद्धा तिथं तुम्हाला पाहायला मिळत आहेत। तर याच्यावरतीच आता एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। आधार कार्ड संदर्भात पहिली अपडेट जी आहे ती म्हणजे तिथं आधार कार्डवरती तुम्ही आता ज्यांचं अपडेट नाही आहे आधार कार्ड, कारण भरपूर जणांचं असं झालं की आधार कार्डवरचं नाव वेगळं आहे, आधार कार्ड जे काही फॉर्मवरती भरलेलं नाव आहे ते वेगळं आहे। एवढंच काय, जर आधार कार्डवरची जी जन्मतारीख आहे ती वेगळी आहे आणि फॉर्मवरची जी काही जन्मतारीख वगैरे आपण टाकतो, फॉर्मवरची जी माहिती ती वेगळी आहे, किंवा ॲड्रेस जो काही ॲड्रेस आहे आधार कार्डवरचा वेगळा आहे आणि इकडचा वेगळा आहे, तर अशा महिलांना प्रॉब्लेम्स तिथं देण्यात येत आहे। तिथं त्यांना थोडासा प्रॉब्लेम येत आहे की बाबा तुम्ही जो काही ॲड्रेस व्हेरिफिकेशन ज्यावेळेस होतं ते चेक केलं जातं की बॅकग्राऊंडला की तुम्ही डॉक्युमेंट जो जमा केला आणि फॉर्मवरची जी माहिती आहे ती जर बरोबर नसेल तर तिथं तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे। तुमची जी लिस्ट आज बनणार आहे त्या लिस्टमधून तुमचं नाव तिथं वगळू शकतं। लक्षात घ्या, दररोज इथं लिस्ट बनत आहेत, कारण लिस्ट बनल्याशिवाय टप्प्याटप्प्याने पैसे येत असतात। तुम्हाला माहिती आहे 10 जिल्हे 12 जिल्हे असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाटप हळूहळू सुरू झालेलं आहे। तर लवकरच तुमच्या अकाउंटवर सुद्धा पैसे येणार, परंतु जर तुमचं आधार कार्डच अपडेट नसेल तर तिथं मात्र तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे। त्यामुळं हे काम करून घ्यायचं आहे। राज्यातील लाडक्या बहिणींना एक गिफ्ट सुद्धा तिथं मिळणार आहे। विधानसभा आता निवडणूक पार पडल्यानंतर
तुम्हाला माहिती आहे की महायुती हा सगळ्यात मोठा बहुमतीने निवडून आला आणि निवडणुकीनंतर लगेच आम्ही पैसे देणार असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. आता आज ते त्याचा वादा आहे तो पूर्ण करणार आहेत. आज सगळ्यांच्या अकाउंटला पैसे हे फिक्स येणार आहेत. कारण आता निवडणूक उघडून 4 दिवस झालेले आहेत, तरीही निकाल लागून 4 दिवस झाले तरी ते आताच पैसे 100% अकाउंटला आम्ही देऊ असं ते म्हणले आहेत. कारण मागचे अजून पैसे राहिलेले आहेत. 7,500 मधले भरपूर महिलांचे पैसे राहिलेले आहेत. बघा तुम्ही 3,000 रुपये राहिलेले आहेत, कोणाचे 4,500 राहिलेले आहेत, कोणाला अजून एकही हप्ता आलेला नाही. अशा भरपूर महिला आहेत. तर ते 2100 रुपये आणि 7,500 असे दोन्ही मिळून पैसे तुमच्या अकाउंटला आज यायला तुम्हाला पाहायला मिळतील. तर पुढचं म्हणजे आता पोस्टाचं खातं जे आहे, लक्षात घ्या पोस्टाचं खातं आहे त्याच्यामध्ये एक अपडेट काय आहे तर जे तुम्ही आधार कार्ड दिलेलं आहे ते तिथं तुमचं लिंक झालेलं आहे का एकदा बघून घ्या. कारण पोस्टात सुद्धा भरपूर प्रॉब्लेम झालेले आहेत. पोस्टाचं अकाउंट्स बंद पडत आहेत असं तिथं, कारण ज्यावेळेस पैसे पाठवताना बघत आहेत तर पोस्टाचं अकाउंट सुद्धा बंद पडताना दिसत आहे. तर एकदा व्हेरीफाय करून घ्या की आपलं पोस्टाचं अकाउंट हे चालू आहे का, आधार कार्ड वगैरे लिंक झालेलं आहे का, या सगळ्या गोष्टींची पडताळणी करून घ्या. दुसरं म्हणजे आता त्या 10 बँका कुठल्या आहेत बघा. पहिली गोष्ट म्हणजे जे SBI आहे, बँक ऑफ इंडिया आहे, महाराष्ट्र बँक आहे, हे लक्षात घ्या. ह्या 3 महत्त्वाच्या गव्हर्नमेंट बँका तर आहेतच, परंतु बाकीच्या ज्या बँका आहेत, ॲक्सिस बँक असू द्या, ICICI बँक असू द्या किंवा तुमची कोटक बँक असू द्या, भरपूर तसं दुसऱ्या ज्या बँका आहेत या जवळपास 10 बँका आहेत. त्या बँकेतला मी तुम्हाला नावं तर सांगितलेली आहेत, 6 ते 7 नावं तर मला इथं कळलेलीच आहेत. परंतु अजून ज्या 4 बँका आहेत त्याही तुम्हाला मी पुढे सांगतो. ज्या बँकेचा IFSC कोड हा कुठलाही टेन्शन नाही आहे, म्हणजे कुठलीही बँक जी बँक आहे ती दुसऱ्या बँकेमध्ये कन्वर्ट नसेल झाली, म्हणजे तुम्ही बघा 2 ज्या बँका होत्या त्या 2 बँकेची एकच बँक झालेली आहे. तर ह्या दोन्ही बँकेचे IFSC कोड आता एकच IFSC कोड झालेला आहे, बरोबर. तर अशा बँक सुद्धा इथं आहेत. तर ह्या बँका तुमच्या नसून आहेत. तुमची नॅशनल बँक असली तरी चालेल, म्हणजे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया असेल किंवा ॲक्सिस बँक प्रायव्हेट बँक असली तरी चालेल, परंतु त्या बँकेला IFSC कोड असणं खूप गरजेचं आहे. जर तुमचे IFSC कोड आहे का हे बघा. आणि एवढंच काय तर महत्त्वाचं म्हणजे काय तर सगळ्यात महत्त्वाचं तुमची जी बँक आहे ती आत्ता दुसऱ्या बँकेमध्ये तर कन्वर्ट झालेली नाही ना, हे बघा. तिथं पतसंस्थेचं अकाउंट देऊ नका, कुठल्याही अशा बँक देऊ नका जिथं एअरटेल पे बँक किंवा असल्या छोट्या छोट्या बँक देऊ नका. चांगली व्यवस्थित बँक द्या, IFSC कोड असणारी बँक द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ज्या लाडक्या बहिणींची लिस्ट काढण्यात येत आहे त्या लिस्टमध्ये सगळ्यांची पडताळणी करून लिस्ट काढण्यात येत आहे. ज्या लाडक्या बहिणींचं व्यवस्थित सगळं असणार आहे, कुठलंही तिथं प्रॉब्लेम नसणार आहे, संजय गांधी नो असेल अशा लाडक्या बहिणींना आज पैसे तिथं येणार आहेत. त्यांची लिस्ट बँकेला पाठवली जाणार आहे आणि आज तुम्हाला दुपारनंतर पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत. तर सर्वप्रथम जे काही सगळं सांगितलं आहे ते नीट बघा, परत एकदा व्हिडिओ बघा आणि पटकन आपले जे राहिलेलं काम आहे ते करून घ्या. म्हणजे काय होणार नाही, प्रॉब्लेम होणार नाही आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा आज लवकरच वाटप होईल. जर काय प्रॉब्लेम असेल तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.